नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.5 अ बुक रिव्ह्यू जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स हे बघणार आहोत. आता आपल्याला बुक रिव्ह्यू करायचं आहे. कोणत्याचं तर एक नॉवेल आहे जॉर्ज सिक्रेट की टू द युनिव्हर्स, म्हणजेच जॉर्जची ब्रह्मांडाचं गूढ उकळणारी गुरुकिल्ली. या पुस्तकाचा आपण बुक रिव्ह्यू करू. आता रिव्ह्यू करणं म्हणजे काय? पुस्तकाचं परीक्षण करणं. आता आपण परीक्षण कशासाठी करतो? तर परीक्षण केल्यामुळे आपल्याला थोडीफार कल्पना येते की त्या बुकमध्ये काय दिलेलं आहे, ते बुक कशावर लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणती माहिती दिलेली आहे, हे सगळं आपल्याला बुक रिव्ह्यू थ्रू कळत असतं. तर इथे ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे जॉर्जची, आणि तो यामध्ये कसं आपलं ब्रह्मांडाचं गूढ उकळण्यासाठी कोणते प्रयत्न करतो ते आपण या व्हिडिओमध्ये, या लेसनमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओवर जाण्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर ते करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर बघूया आपल्या व्हिडिओकडे. जॉर्ज डॅड इज ॲन आर्डंट एन्व्हायरमेंटलिस्ट. आता ॲर्डंट म्हणजे काय? उत्साही होते, आणि एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे पर्यावरणवादी होते ते. जॉर्ज या स्टोरीमधला हा कॅरेक्टर हा एक मुलगा आहे, आणि त्याचे वडील ते कोण होते? एक उत्साही पर्यावरणवादी होते, म्हणजे निसर्गावर प्रेम करणारे होते. In fact, both his parents are convinced that modern inventions of science and technology have caused a lot of damage on the earth. आता त्याच्या दोन्ही पेरेंट्सचं म्हणजे मम्मी पप्पाचं, त्याच्या आईवडिलांचं दोघांचंही असं मानणं होतं की हे जे मॉडर्न इन्व्हेन्शन्स आहेत, इन्व्हेन्शन्स म्हणजे नवीन शोध, सायन्सचे जे नवीन नवीन शोध लागतात, आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान, हे काय आहेत तर आपल्या अर्थला नुकसान पोचवण्याचं काम करतायत, असं ह्या दोघांचंही मानणं होतं. हे दोघंही असे समजत होते. दे आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेविंग द प्लॅनेट. आता कमिटेड म्हणजे त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. कशासाठी वाहून घेतलं होतं? त्यांनी असं शपथ घेतली होती की आपलं पूर्ण आयुष्य आपण या अर्थच्या, आपल्या प्लॅनेटला वाचवण्यासाठी, त्याला ज्यांच्यापासून नुकसान होत आहे अशा लोकांना प्रोटेस्ट करण्यासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्य घालवावं, यासाठी त्यांनी कमिटमेंट केली होती. दे यूज अ बायसिकल इन्स्टेड ऑफ अ कार. आता ते कार नव्हते यूज करत, ते कारच्या ऐवजी सायकल यूज करत होते, कारण की कारमुळे पोल्युशन होऊ शकतं, म्हणून ते स्वतः बायसिकल यूज करायचे. देअर इज अ बॅन ऑन TV अँड कॉम्प्युटर्स इन देअर हाऊसेस. आता त्यांच्या इथे बॅन होता. बॅन म्हणजेच बंदी होती. कशासाठी होते? कॉम्प्युटर्स आणि इंटरनेट जे आहेत त्याच्यासाठी, TV साठी त्यांच्या इथे बॅन होतं, म्हणजे त्यांच्या इथे ते यूज केलं जायचं नाही. दे डोंट बाय थिंग्स लाईक ब्रेड अँड बिस्किट्स. ते कधीही ब्रेड, बिस्किट्स यासारख्या वस्तू विकत घेत नव्हते. दे एट ओनली व्हेजिटेरियन अँड होम कुक फूड. आता ते काय खायचे? ते व्हेजिटेरियन होते, म्हणजे शुद्ध शाकाहारी लोक होते ते, आणि घरी बनवलेलंच अन्न ते खायचे. बाहेरचं स्ट्रीट फूड किंवा बाहेर जे पॅकेटमध्ये येतात अशा वस्तू ते अवॉइड करायचे, कारण की त्यामुळे नुकसान होतं पर्यावरणाला, आपल्या स्वास्थ्यालाही हानिकारक होतं. यामुळे ते हे सगळ्या गोष्टी अवॉइड करत राहायचे. दे इवन यूज कॅन्डल्स टू लाईट द हाऊस टू अवॉइड युझिंग इलेक्ट्रिसिटी. आता त्यांच्या घरामध्ये ते काय करायचे की इलेक्ट्रिसिटीचा सुद्धा ते यूज करायला बंदी होती त्यांच्या इथे. मग रात्रीला अंधार व्हायचा तर ते काय करायचे? कॅन्डल्स लावायचे. त्यांच्या घरामध्ये उजेड येण्यासाठी त्या कॅन्डल्सचा यूज करायचे इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रिसिटीच्या ऐवजी, म्हणजेच लाईटच्या ऐवजी ते कॅन्डल्स यूज करत होते. पुअर जॉर्ज हॅज टू सफर अ लॉट ऑफ जिअरिंग अँड रिडिक्यूल फ्रॉम हिज फ्रेंड्स बिकॉज ऑफ ऑल दिस. आता हा जॉर्ज, त्यांचा मुलगा, या दोन्ही पॅरेंट्सचा मुलगा जॉर्ज, आता त्याला खूप सफर म्हणजे त्याला सहन करावं लागत होतं. काय सहन करावं लागत होतं? अ लॉट ऑफ जिअरिंग अँड रिडिक्यूल फ्रॉम हिज फ्रेंड्स बिकॉज ऑफ ऑल दिस. आता त्याचे आईवडील अशा प्रकारे बिहेव करत होते की टी व्ही नाही, इंटरनेट नाही, कॅन्डल्स यूज करायची, बाहेरचं खायचं नाही, सायकल्सचा यूज करायचा. हे त्यांच्या वागण्यामुळे जॉर्जला त्याचे मित्र नेहमी जिअरिंग म्हणजे त्याला टिंगरटवाळी करायचे, त्याला चिडवायचे. अरे असे कसे तुझे मम्मी पप्पा, हे असं कसं तुझ्या इथलं वातावरण, म्हणून त्याला नेहमी चिडवत राहायचे. आणि रिडिक्यूल म्हणजे उपहास करत राहायचे.
म्हणजेच त्याला काही बोलत राहायचे त्या या सगळ्या गोष्टीवरून. आणि त्यामुळे जॉर्जला हे सगळं सहन होत नव्हतं. त्याला हे सहन करावं लागत होतं. त्याला या सगळ्या गोष्टी त्याच्या मित्रांच्या ऐकाव्या लागायच्या. ॲक्च्युली जॉर्ज डझंट थिंक दॅट आयदर द TV ऑर द कॉम्प्युटर इज अ बॅड थिंग. आता जॉर्जला काय वाटायचं की TV किंवा कॉम्प्युटर हे काही वाईट थिंग नाही आहे, ते आपल्यासाठी उपयोगीच आहे असं कोणाला वाटायचं? जॉर्जला. पण त्याच्या पॅरेंट्सला हे बिलकुल पटत नव्हतं. ही हॅज ट्राईड टू टेल हिज पॅरेंट्स दॅट इट्स पॉसिबल टू सेव्ह द अर्थ युजिंग द कॉम्प्युटर्स अँड द इंटरनेट. आता तो त्याच्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न करायचा, मम्मी पप्पा ॲक्च्युली ना हे TV झालं, इंटरनेट झालं, कॉम्प्युटर्स झाले, हे ॲक्च्युली आपल्या अर्थला सेव्ह करण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो. असं तो नेहमी त्याच्या पेरेंट्सना समजून सांगायचा. बट नो, इन देअर हाऊस देअर कांट बी एनी डिस्कशन ऑन दॅट इशू. परंतु नाही, त्यांच्या घरामध्ये स्ट्रिक्टली सगळेजणं त्या गोष्टीवर कोणीही बोलायचं नाही असं बॅनच होतं. म्हणजे बट नो, देअर कांट बी एनी डिस्कशन, म्हणजे कुठल्याही प्रकारे तिथे डिस्कशन होणार नाही. कशाबद्दल? कॉम्प्युटर किंवा इंटरनेट यूज करण्याबद्दल. त्यांच्या घरामध्ये या गोष्टीसाठी बॅन होतात. तिथे अवॉइड केल्या जायच्या यासारख्या गोष्टी बोलणं. जॉर्ज ऑलवेज लाईक टू नो व्हाय. आता जॉर्जच्या मनामध्ये नेहमी सतत प्रश्न यायचे, का TV नाही बघायचा, का नेट यूज नाही करायची, का कॉम्प्युटर यूज नाही करायचा, आपण या सगळ्या तंत्रज्ञानाचा यूज का नाही करायचा, असे सगळे त्याच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहायचे. व्हाय म्हणजे का, असं का होतं, हे असं केल्याने काय होणार, हे सगळे प्रश्न त्याच्या मनामध्ये घोळत राहायचे. बट हू इज टू ॲन्सर हिज क्वेश्चन्स. पण ॲन्सर कोण देणार, त्याच्या प्रश्नांना उत्तरं कोण देणार? सगळेजणं त्याला नाहीच, म्हणजे कोणीच त्याच्या प्रश्नांची उत्तरं त्याला देत नव्हते. हिज पॅरेंट्स थिंक्स दॅट ही इज स्टील टू यंग टू अंडरस्टँड ग्लोबल इशू. आता त्याच्या वडिलांना, त्याच्या आईवडिलांना असं वाटायचं की आता तो खूप लहान आहे, जर आपण त्याला एक्सप्लेन करून सांगितलं तरी या सगळ्या गोष्टी त्याला कळणार नाही. म्हणून ते त्यांना म्हणजे जॉर्जला त्याच्या प्रश्नाची उत्तरं कधी देतच नव्हते. ते त्याला अवॉइड करायचे आणि सगळे सतत प्रश्न याच्या मनामध्ये, जॉर्जच्या मनामध्ये घोळत राहायचे. वन डे, however, George unexpectedly acquires a new friend and next door neighbor Annie. पण काय झालं की अचानक, अनएक्सपेक्टेडली म्हणजे अचानक, ॲक्वायर्स म्हणजे राहणारी, म्हणजे त्याच्या बाजूला एक त्याची नवीन शेजारी राहायला आले आणि तिथे एक मुलगी होती आणि तिचं नाव होतं ॲनी. Annie's father, Eric, is a brilliant scientist and ever willing to answer all of George's questions. आता ॲनीचे वडील कोण होते? इरिक. आणि ते कोण होते? ते सायंटिस्ट होते, खूप हुशार असे सायंटिस्ट होते आणि ते नेहमी जॉर्जच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. जॉर्जला जी पण प्रश्न पडली की तो त्यांच्याकडे जायचा आणि त्यांना विचारायचा, अंकल याचं हे असं का, त्याचं का, असं का होतं, ह्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं इरिक त्याला जॉर्जला देत असे. इरिक हॅज बिल्ड अ सुपर इंटेलिजंट कॉम्प्युटर नेम्ड कॉस्मॉस. आता इरिकने एक कॉम्प्युटर तयार केलं होतं. ते सायंटिस्ट होते म्हणून त्यांनी एक कॉम्प्युटर तयार केलं होतं आणि त्याचं सुपर इंटेलिजंट म्हणजे अगदी हुशार असं कॉम्प्युटर त्यांनी तयार केलं होतं आणि त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं कॉस्मॉस. कॉस्मॉस हॅज इन्क्रेडिबल पॉवर. आता कॉस्मॉसजवळ खूप अशी विलक्षण क्षमता होती, विलक्षण पॉवर होती, कारण की कॉम्प्युटर होतं ते. त्याच्यामध्ये खूप तो इंटेलिजंट सुपर कॉम्प्युटर असल्यामुळे इन्क्रेडिबल म्हणजे विलक्षण क्षमता होती त्याच्यामध्ये. इट कॅन लिटरली ओपन विंडोज ऑन द युनिवर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट, स्टार, कॉमेट अँड इवन टू अ ब्लॅक होल. आता तो सुपर कॉम्प्युटर इतका शक्तिशाली म्हणजे इतका पॉवरफुल होता की तो आपल्याला कुठे युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडामध्ये, दुसऱ्या ग्रहावर, तारांवर, कॉमेट म्हणजे धूमकेतू, इथे वेगवेगळ्या, किंवा ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर, या कोणत्याही ठिकाणी तो आपल्याला नेऊ शकत होता. इतका पॉवरफुल तो त्यांनी कॉम्प्युटर तयार केला होता आणि त्याचं नाव होतं कॉस्मॉस. अँड ऑफकोर्स कॉस्मॉस कॅन ऑल्सो ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. आता जसं कॉस्मॉस आपल्याला आपल्या ग्रहावरून म्हणजे आपल्या पृथ्वीवरून दुसऱ्या ठिकाणी जसं अंतराळामध्ये नेऊ शकत होता, तसंच तो तिथून आपल्याला परतसुद्धा आणू शकत होता. अशी क्षमता, अशी पॉवर त्या कॉस्मॉसमध्ये होती, त्या कॉम्प्युटरमध्ये होती आणि तो कोणी तयार केला होता? इरिकने. हाऊएव्हर
Cosmos depend entirely on the information that is fed into it by people like Eric, who do the research and thinking that can make cosmos work. आता कॉस्मॉस डिपेंड, आता हे कॉस्मॉसमध्ये अशी क्षमता कुठून आली, अशी पॉवर कुठून आली. ॲक्च्युली इरिक हे जसे ब्रिलियंट सायंटिस्ट होते, अशाच प्रकारचे आणखीनही ब्रिलियंट सायंटिस्ट होते. त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना जे ज्ञान होतं त्याच्यावरूनच अशी माहिती कॉम्प्युटरमध्ये फीड केली होती. आणि त्यामुळेच हा कॉस्मॉस आपल्याला एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर नेऊ शकत होता. म्हणजे ओरिजिनल त्याची कॅपॅसिटी होती का? नाही. त्याच्यामध्ये आपण जशा प्रकारची माहिती प्रोव्हाइड करू, जशी इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल करू, तशा प्रकारचे ते आपल्याला फीडबॅक देणार. तर हे कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर इरिकने तयार केलं. आणि ॲक्च्युली ही ही जी क्षमता, बौद्धिक क्षमता कोणाची होती? तर सायंटिस्टची होती. फक्त त्यांनी ती कॉम्प्युटरमध्ये फीड केलेली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. Science can be used for a good cause and group of a good scientists like Eric have ought to use it for people's welfare. आता सायन्समध्ये अशी शक्ती आहे, चांगली गुड, म्हणजे सायन्स आपण अशासाठी यूज करू शकतो की चांगला उद्देश म्हणजे गुड कॉज, म्हणजे चांगल्या दृष्टीने लोकांच्या भल्यासाठी. जसं एरिकने आपला एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी, तिथल्या ग्रहांची माहिती, तिथल्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा या कॉस्मॉसचा यूज केला होता. म्हणजे लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या चांगल्या उद्देशासाठी जसा सायंटिस्ट यूज करतात तसंच हे केलं पाहिजे, तरच सायन्स हा यूजफुल होऊ शकतो. Unfortunately, there is a one odd angry scientist who wants to use science for his own selfish motive. आणि सायंटिस्ट म्हणजे नेहमीच सायंटिस्टचा उद्देश असाच होतो की आपण जे नवीन तंत्रज्ञान करू, जे नवीन इन्व्हेन्शन करू, त्याचा यूज आपल्याला लोकांच्या भल्यासाठी व्हावा, हा त्यांचा उद्देश होता. परंतु या ग्रुपमध्ये अनफॉर्च्युनेटली देअर इज अ वन ऑड अँग्री सायंटिस्ट. तिथे एक असा उग्र वैज्ञानिक होता. ऑड अँग्री सायंटिस्ट म्हणजे एक वैज्ञानिक होता, सायंटिस्ट होता, पण हा विचित्र होता थोडाफार. आणि तो काय करायचा? त्याची इच्छा होती की सायन्स फॉर हिज ओन सेल्फिश मोटिव्ह. आणि तो खूप स्वार्थी होता. त्याला वाटायचं की सायन्सचा यूज फक्त माझ्या सेल्फिश म्हणजे माझ्यासाठीच व्हायला पाहिजे. He is planning to steal Cosmos and all the Eric's research so that he can establish his own rule on the another planet. आता हा जो कॉस्मॉस इरिकने तयार केला होता, त्याचा प्लॅन काय होता? जो विचित्र दुसरा सायंटिस्ट होता, तर त्याचा प्लॅन काय होता की हा जो इरिकने जो कॉस्मॉस तयार केला आहे त्या कॉस्मॉसला चोरायचं. आणि यांनी जे नवीन इन्व्हेन्शन तयार केले, त्याचे जे नवीन गोष्टी होत्या त्या आपण चोरायच्या आणि हे सगळं आपण दुसऱ्या प्लॅनेटवर घेऊन जायचं आणि तिथे आपलं रूल तयार करायची, आपली सत्ता प्रस्थापित करायची, असा त्याचा उद्देश होता, असं त्याचं म्हणणं होतं. हे कोणाचं? जो दुसरा चुकीचा सायंटिस्ट होता त्याचं. इट सो हॅपन्स दॅट ओनली जॉर्ज कॅन डू समथिंग टू ओव्हरकम द रिकेट प्लॅन्स ऑफ द नेस्टी सायंटिस्ट. आता रिकेट म्हणजे स्वतःची सत्ता जो प्रस्थापित करू इच्छित होता, जो दुसऱ्या ग्रहावर आपलं सेल्फिश आपली मनोवृत्ती म्हणजे दुसऱ्या ग्रहावर जाऊन स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सेल्फिशपणे वागत होता, अशा सायंटिस्टचा प्लॅन कोणी धुडकावून लावला होता? जॉर्जनी धुडकावून लावला होता. If you want to know what adventures he undertake and what strategies he has to use to stop the power-hungry scientist, you have to read the novel George's Secret Key to the Universe. आता इथे लेखक आपल्याला म्हणतायत, इथे आपल्याला सांगितलं आहे बुक रिव्ह्यूमध्ये की आता तुम्हाला या जॉर्जनी त्याची सत्ता म्हणजे त्याचा प्लॅन कसा उधळून लावला, ज्या दुसरा चुकीचा जो सायंटिस्ट होता त्याचा प्लॅन कसा उधळून लावला ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर जॉर्जचे जाणून घ्यायचं असेल आणि जॉर्जनी त्याच्यासाठी कोणते प्रयत्न केले, कोणते प्लॅन्स केले, त्याची स्ट्रॅटेजीज कोणती होती, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हे बुक रीड करावं लागेल. आणि त्या बुकचं नाव काय आहे? आपल्या त्या नॉवेलचं नाव काय आहे? जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. हे नॉवेल आपल्याला रीड करावं लागेल, तरच आपल्याला पूर्ण जॉर्जनी काय केलं, ते कसं केलं, त्यांचा प्लॅन कसा फेल झाला आणि त्यांचा विजय, त्यांना विक्ट्री कशी मिळाली, हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नॉवेल वाचावं लागेल. आणि लेखक कोण आहेत या स्टोरीचे, या नॉवेलचे?
तर लुसी हॉकिन्स ह्या आहेत. आणि द स्टोरी ऑफ द नॉवेल इज इमॅजिनरी बट इट इज ऑल्सो इन्क्लूड्स plenty of charts, photographs, boxes that give you a hard facts about our solar system, galaxies, space and the whole universe. आता ही स्टोरी इमॅजिनरी असली तरी यामध्ये जे काही फॅक्ट्स दिलेले आहेत, काही फोटोग्राफ्स दिलेले आहेत, काही बॉक्सेस आपल्याला सांगितलेले आहेत, आपल्याला सोलर सिस्टीमबद्दल माहिती सांगितलेली आहे, गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा आणि पूर्ण ब्रह्मांड याच्यावर विषयी आपल्याला जे फॅक्ट्स सांगितले गेलेले आहेत ते सत्यावर आधारित आहेत. This information has been presented in a very simple, easy to understand manner by none other than स्टीफन हॉकिन्स. आता हे सगळी माहिती आपल्याला कोणाकडून कळते तर जे स्टीफन हॉकिन्स हे जे सायंटिस्ट आहे त्यांनी जे इन्व्हेन्शन्स केलं, त्यांनी जे आपल्याला माहिती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली, त्यांच्या या संशोधनावरूनच यांनी लुसी हॉकिन्स यांनी ते पुरावे आपल्या नॉवेलमध्ये टाकलेले आहेत. आणि हू इज सेड म्हणजे स्टीफन हॉकिन्स हू इज सेड टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ अवर टाइम्स म्हणजे आपल्या युगातील, आपल्या काळातील हे एक ग्रेटेस्ट सायंटिस्ट म्हणून ओळखल्या जातात. His achievements are all of more astounding as he is victim of many physical ailments. आता हिज अचिव्हमेंट्स आर ऑल मोर ॲस्टॉन्डिंग म्हणजे आश्चर्यकारक आहे. ते फिजिकली विक्टीम म्हणजे बळी पडले, ते मोठ्या फिजिकली म्हणजे शारीरिक आजार त्यांना खूप झाला आहे आणि त्या शारीरिक आजारांवर त्यांनी मात केली म्हणजे ते बळी पडले आणि त्याच्यावर जो विजय झाला तो ॲस्टॉन्डिंग म्हणजे तो एक आश्चर्यकारक गोष्टच आपल्याला ठरते आहे, आपल्यासमोर ठरते आहे. ही हॅज टू यूज अ व्हीलचेअर टू मूव्ह अबाउट अँड युजेस अ कॉम्प्युटराइज्ड व्हॉइस सिस्टीम इन ऑर्डर टू स्पीक. आता ते अपंग आहेत, ते बोलू शकत नाही, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही कारण की ते पॅरलाइज्ड होते. म्हणून मग त्यांनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी व्हीलचेअरचा यूज सुरू केला आणि त्यांना बोलता येत नव्हतं. परंतु त्यांनी असा एक व्हॉइस सिस्टीम म्हणजे एक कॉम्प्युटरमध्ये एक व्हॉइस सिस्टीम सुरू केली की त्यांच्या ब्रेनमध्ये जे तरंग उठत होते त्या तरंगावरून तो कॉम्प्युटर त्यांचे तरंग कॅप्चर करून त्यांना काय बोलायचं आहे तो बोलून दाखवत होता. असा म्हणजे बोलणारा एक कॉम्प्युटर त्यांनी तयार केला. The story of a Stephen Hawking's triumph over his physical disability is itself an inspiring adventure. आता त्यांचं ते योगदान तर ते वेगळंच आहे, पण त्यांनी अपंगत्वावर मात करून आपली फिजिकल डिसॅबिलिटीवर मात करून ते जे आपल्यासाठी संशोधन केलं ही एक खरंच इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणादायी ॲडव्हेंचर आहे, प्रेरणादायी गोष्ट आपल्यासमोर आहे. The book includes very attractive and expressive sketches drawn by Gary Parsons. आता या बुकमध्ये काही पिक्चर्स, काही स्केचेस ड्रॉ केले आहेत आणि ते कोणी केले आहेत? गॅरी पार्सन्स यांनी केलेले आहेत. इट इज ट्रू दॅट एक्सेसिव्ह यूज ऑफ अ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॅन गिव्ह अ राईज टू सर्टन प्रॉब्लेम्स. आता हे खरं आहे की जर आपण सायन्सचा चुकीच्या मार्गाने यूज केला, तंत्रज्ञानाचा चुकीच्या मार्गाने यूज केला तर आपल्याला नक्कीच त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. बट टर्निंग अवे फ्रॉम टेक्नॉलॉजी इज नॉट द सोल्युशन. तर मग त्याच्यामुळे जर आपण त्याचा चुकीच्या मार्गाने यूज केला, आपल्याला नुकसान होत असेल तर आपण तंत्रज्ञानाचा, आपण सायन्सचा यूजच करू नये, तर ही तर चुकीची गोष्ट आहे, म्हणजे हे काही सोल्युशन नाही झालं. दॅट इज वाय हॉकिन्स हॅव गिवन ॲन इम्पॉर्टंट मेसेज इन दिस बुक. आणि म्हणूनच हॉकिन्स यांनी आपल्याला एक इम्पॉर्टंट मेसेज या बुक थ्रू आपल्याला दिलेला आहे आणि तो कोणता आहे? मोर रिसर्च, more studies and a commitment to use them not to selfish gains but for the welfare of the entire living world. आता आपण मोर रिसर्च केले पाहिजे, मोर अभ्यास केला पाहिजे, स्टडीज म्हणजे सायन्सशी रिलेटेड त्याच्यामध्ये मोर संशोधन केलं पाहिजे आणि आपली कमिटमेंट म्हणजे आपली वचनबद्धता ही कशासाठी असायला नको, ती फक्त आपल्या स्वार्थासाठी असायला नको, तर आपली कमिटमेंट, आपलं रिसर्च, आपली स्टडीज ही कशासाठी असली पाहिजे? तर पूर्ण जगाच्या भल्यासाठी, पूर्ण जगाला ज्याचा फायदा होईल त्याच्यासाठी आपली कमिटमेंट असायला पाहिजे. आणि हा एक इम्पॉर्टंट मेसेज त्यांनी या नॉवेल थ्रू आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. इथे आपला हा लेसन संपलेला आहे. तुम्हाला कशी वाटली स्टोरी ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स जे लुसी हॉकिन्स यांनी लिहिलेली नॉवेल आहे, तुम्हाला ते वाचायला आवडेल की नाही आणि तुम्ही वाचलं की नाही ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. इथे आपला हा लेसन संपला आहे. थँक्यू.